16. स्वामी दिसत नाही पण अनुभव येतो. जेव्हा कोणी सोबत नसतं तेव्हा स्वामी जवळ असतात. स्वामी शब्दात नाही अनुभूतीत भेटतात. 17. संयमाची परीक्षा का घेतली जाते? तर स्वामी लगेच देत नाहीत, योग्य वेळी देतात. उशीर म्हणजे नकार नाही, तो तयारीचा काळ असतो. 18. मन शांत ठेवण्यासाठी स्वामी उपाय काय करावे? तर रोज झोपण्याआधी 3 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. झोप चांगली लागते, चिंता कमी होते. 19. अपमान, निंदा, टोमणे यावर उपाय काय करावे? तर शांत राहणे हाच सर्वात मोठा विजय आहे. कर्म बरोबर असेल तर उत्तर द्यायची गरज नसते. 20. स्वामी आणि वेळेचा नियम. चुकीच्या वेळेला बरोबर गोष्टही फळ देत नाही. योग्य वेळ आली की अडकलेले काम अचानक होते. 21. कष्ट करणाऱ्यांसाठी स्वामी संदेश. थकवा आला तरी थांबू नका. एक पाऊल पुढे टाकलं की मदत मिळते. 22. स्वामी भक्त ओळख कशी करतात? तर जो इतरांना मदत करतो तो स्वामींचा प्रिय. अहंकार नसलेला भक्त स्वामींच्या जवळ असतो. 23. संकटात निर्णय कसे घ्यावे? तर घाई नाही, शांत मनाने निर्णय घ्या. स्वामींचं नाव घेतलं की बुद्धी स्थिर होते. 24. नशीब बदलण्याचा एक सोपा मंत्र. सकाळी उठून 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. सलग 21 दिवस करा, बदल जाणवेल. 25. स्वामी आणि कुटुंबातील शांती. घरात रोज एकत्र बसून 2 मिनिटं नामस्मरण करावे. घरातील कटुता कमी होते. 26. पैसा अडकत असेल तर काय करावे? तर गुरुवारी गरजूंना अन्नदान करावे. मनात तक्रार न ठेवता आभार व्यक्त करा. 27. स्वामी भक्त कधी एकटे पडत नाही. का? तर माणसं दूर जातात, स्वामी नाही. योग्य माणसं योग्य वेळी भेटतात. 28. आयुष्यात अपयश काय येतं? अपयश म्हणजे दिशा बदलण्याचा इशारा. स्वामी चुकीच्या वाटेवर यश देत नाही. 29. भीतीवर मात करण्याचा उपाय. भीती आली की डोळे बंद करून स्वामींचं रूप आठवा. मन लगेच स्थिर होतं. 30. स्वामींची कृपा कधी सुरू होते? जेव्हा मी कमी होतो, स्वामी केंद्रात येतात. 31. भक्ती आणि कर्म यांचा समतोल. फक्त भक्ती नाही, प्रामाणिक कर्मही हवं. दोन्ही एकत्र असतील तर चमत्कार होतो. 32. शेवटचा गुपित संदेश. स्वामी म्हणतात, तू प्रयत्न कर, काळजी माझी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.